ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, असं सांगतात, खऱ्या प्रीतीचा ट्रू लव नेव्हर डाईज. खऱ्या प्रीतीचा अंत कधीच होत नसतो. ज्या व्यक्तीने दुसऱ्यावरती मनापासून प्रीती केली असेल, पूर्ण अंतःकरणातून, पूर्ण हृदयातून आणि पूर्ण जिव्हाळ्याने प्रीती केली असेल, जरी त्या व्यक्तीचा अंत झाला, मात्र त्याने जी प्रीती केली आहे त्या प्रीतीचा अंत कधीच होत नसतो. ती प्रीती कोणच नष्ट करू शकत नाही किंवा पुसून टाकू शकत नाही, कारण ती प्रीती ही निस्वार्थीपणाची प्रीती असते. आणि बायबल आज आपल्या समोर अशा एका व्यक्तीचं उदाहरण ठेवत आहे, जिने निस्वार्थीपणे, जिने पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिव्हाळ्याने आपल्या प्रभूवरती प्रीती केली. एवढी प्रीती केली की तिने समाजाचे सर्व बंधने तोडून तिने प्रभू येशूच्या मिशन कार्यामध्ये मोठ्या आनंदाने उडी घेतली. ती स्त्री म्हणजे मरिया मागदलेना. जरी मरिया मागदलेनाविषयी बायबल आपला थोडंच लिहिते किंवा सांगते, परंतु जे काही सांगते ते फार मोठं आहे, ते विश्वासाने भरलेलं आहे. आणि मरिया मागदलेना हिने मोठ्या विश्वासाने आणि प्रीतीने आपल्या प्रभूचं मन जिंकलेलं होतं. कोण होती मरिया मागदलेना? बायबल देखील सांगते की मरिया मागदलेना जी होती, जिच्यातून स्वतः प्रभूने 7 भूते काढलेली होती, जिचं आयुष्य हे पाप किंवा पापाच्या खाईमध्ये रुतलेलं होतं. आणि त्या पापाच्या अंधारातून, पापाच्या दरीतून त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला बाहेर काढून नवजीवनाची वाट दाखवलेली होती. आणि फक्त एकदाच प्रभूच्या प्रेमाचा स्पर्श तिला झाल्यानंतर ती सर्वस्व प्रभूचरणी अर्पण करते. एवढंच नाही, तर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान होते, तेव्हा सकाळी अगदी पहाटे प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी कुठलाही शिष्य येत नाही, तर प्रथम स्त्री येते. आणि ती स्त्री होती मरिया मागदलेना. आणि त्याकाळी एवढ्या मोठ्या पहाटे, अंधाऱ्या रात्री कोणी स्त्रीला बाहेर जाणे हे अगत्याचं नव्हतं किंवा समाज याला स्वीकारत नव्हतं. परंतु पवित्र मरिया मागदलेनीने ती बंधने तोडून ती प्रभूसाठी, प्रेमासाठी जणू काही ती झपाटलेली होती. आणि प्रभूच्या दर्शनासाठी ती अंधाऱ्या किंवा सकाळच्या प्रहरीच प्रभूला भेटण्यासाठी जाते. यावरून मरिया मागदलेनाचं आपल्या प्रभूवरती असलेलं प्रेम किंवा निष्ठा किंवा प्रीती हे दिसून येते. आणि मरिया मागदलेना केवळ पुनरुत्थानाच्या दिवशीच नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा दुःखाच्या सागरामध्ये होता, जेव्हा तो क्रूसावरती यातना सहन करत होता, तेव्हा त्याला धीर देत असताना प्रभू येशूच्या आई समवेत बरोबर ही मरिया मागदलेना देखील होती. आपल्या प्रभूसाठी ती सर्वस्व अर्पण करण्यासाठी तयार होती. आणि म्हणूनच पुनरुत्थानाचा पहिला अनुभव शिष्यांना नाही, तर एका स्त्रीला, पवित्र मरिया मागदलेना हिला प्रभूने दिलेला होता. आणि तिच्याद्वारे तो संदेश प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वत्र पसरवलेला होता. ज्याप्रमाणे पवित्र मरिया मागदलेनाला परमेश्वराने अंधारातून काढून प्रकाशात आलेलं होतं, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्याला त्या अंधारातून काढून प्रकाशात आणत आहे. परंतु आपल्याकडून काय अपेक्षा आहे? आपण परमेश्वराची पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने आणि पूर्ण जीवाने प्रीती केली पाहिजे. कारण मनुष्याचा अंत नक्कीच होणार, परंतु मनुष्याने केलेल्या प्रीतीचा अंत कधीच होणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं जी प्रीती केलेली आहे ती प्रीती अजून देखील जिवंत आहे. मरिया मागदलेनाने प्रभू येशू ख्रिस्तावरती केलेली प्रीती अजून देखील जिवंत आहे. आणि त्याची साक्ष आज तीच प्रीती आपल्या सर्वांना देत आहे. मरिया मागदलेनाप्रमाणे आपण देखील अंधारातून निघून प्रकाशात आलेलो आहोत. आपण त्या प्रकाशात असल्या प्रभूकडे येऊया, त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवूया, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याचं जीवन आपल्या जीवनामध्ये अनुभवण्याचा प्रयत्न करूया. आणि मरिया मागदलेनाप्रमाणे आपण प्रभूला नेहमी प्रथम स्थान, अग्रस्थान आपल्या जीवनामध्ये देऊया. आमेन.